नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये नणंद भावजईने एकमेकींना कोणती भेटवस्तू द्यावी हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण म्हटलं की महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना. कारण का? तर हा महिना पवित्र असतो. भगवान शिवजींची सेवा करण्याचा महिना असतोच असतो. पण त्याचबरोबर सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्या म्हणजे आपले जे अलंकार असतात तर त्या श्रावणामध्ये घालतात. आता बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या ऑफिसला जातात, जॉब करतात, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांना करता येत नाही. तरी सुद्धा श्रावण महिन्याचं महत्त्व असं आहे की तुम्ही या महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या, पायामध्ये जोडवी, पैंजण, नाकामध्ये नथ असेल, कपाळावरती टिकली असेल, कानातले असतील तर या नॉर्मल गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण घालायला हव्यात. आणि व्यवस्थितरित्या म्हणजे तुमच्याकडे जेवढ्या काही वस्तू असतील ना तेवढ्या तुम्ही एक एक करून या श्रावणामध्ये घालून टाकायच्या आहेत. आणि या का घालतात तर त्यांना असंच म्हणजे असाच मेकअप करायचा फिरायचं असं अजिबात नाही. तर याला काही शास्त्रीय कारणे आहेत. पण धार्मिकदृष्ट्या सुद्धा यांना महत्त्व आहे आणि त्यामुळे आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या घालत असतो. आता श्रावण आला म्हटल्यावर आपल्याला लगेच आठवतात त्या हिरव्या बांगड्या असतील किंवा बाकीच्या सुद्धा गोष्टी असतील. आपलं कुंकू असेल किंवा लिपस्टिक असेल, सिंदूर असेल या सर्वच गोष्टी आपल्याकडे असायला हव्यात आणि स्त्रीने तिचे घालायला हवेत. पण सध्या शक्य होत नाही तर हरकत नाही. पण किमान श्रावणामध्ये तरी आपण घालू शकतो. तर सर्वात महत्त्वाचं आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की श्रावणामध्ये आपण आपल्या नंदेला एक वस्तू गिफ्ट द्यायची आहे. म्हणजे नंदेने भावजेला देऊ शकता किंवा भावजेने नंदेला देऊ शकता. तर आता कोणती महत्त्वाची अशी भेटवस्तू आहे जी श्रावणामध्ये नंदेने किंवा मग भावजेने नंदेला द्यायलाच हवी ते आपण बघणार आहोत. बऱ्याच जणांच्या नंदा ज्या आहेत त्या काही जवळ नसतात किंवा भेटत नसतात. पण श्रावण महिना असा आहे की आपण श्रावण महिन्यामध्ये बघा रक्षाबंधन येतं, नागपंचमी येते, भरपूर असे सण येतात की ज्यावेळी आपण माहेरी जात असतो किंवा नंदा त्यांच्या माहेरी येत असतात आणि त्यामुळे गाठीभेटी सुद्धा होत असतात. तर या गाठीभेटी जेव्हा होतील तेव्हाच तुम्ही ही भेटवस्तू देऊ शकता. शक्य नसेल तर तुम्ही कुरिअर करू शकता. शक्य नसेल तर तुम्ही पैसे देऊन टाकू शकता. पण ही भेटवस्तू नक्की श्रावणामध्ये महिलांनी नंदेला द्यायची आहे. तर श्रावणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बांगड्या. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण हिरवी साडी आपल्याकडे असावी, हिरव्या बांगड्या आपल्याकडे असाव्या किंवा मग सिंदूर आपल्याकडे असावं. या सर्व गोष्टी आहेत त्या असाव्यात आणि आपण त्या परिधान सुद्धा करायला हवेत. जेव्हा श्रावणी सोमवारचं व्रत आपण करतो, तेव्हा आपण हिरव्या रंगाची साडी किंवा मग हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात. कारण का? की भगवान शिवजींना हिरवा रंग अतिशय प्रिय आहे आणि हा जो महिना असतो श्रावण महिन्यामध्ये बघा सगळीकडे हिरवळ असते आणि त्या कारणामुळे आपण शिवजींची जेव्हा पूजा करतो तर ती पूजा करत असताना आपण शृंगार करूनच केली पाहिजे असं सुद्धा म्हटलं जातं. तर जेवढ्या शृंगाराच्या वस्तू तुमच्याकडे असतील त्या वस्तू घालूनच आपण शिवजींची सोमवारच्या दिवशी पूजा करायला हवी. शक्य असेल, शक्य नसेल तर हरकत नाही. पण मग आपण सेवा करत आहोत, पूजा करत आहोत तर काय हरकत आहे? आपण थोडंसं आपल्यासाठी सुद्धा केलं तर. कारण बघा या गोष्टी आहेत या सकारात्मकतेचं प्रतीक आहे. त्या आपल्या शरीरासाठी महत्त्वाच्या असतात आणि आपण या सर्व गोष्टी जर केल्या तर नक्कीच आपली ग्रहस्थिती सुधारते. शुक्र ग्रह, गुरु ग्रह हे सुद्धा आपले बळकट होत असतात. नंदेला आपल्याला काय द्यायचं आहे? बांगड्या तर त्या कधी द्यायच्या आहे? श्रावणामध्ये तुम्ही कधी या बांगड्या आपल्याला नंदेला देऊ शकता आणि बांगड्या कोणत्या द्यायच्या तर बांगड्या देताना नेहमी काचेच्याच द्याव्यात. कारण बाजारामध्ये जरी प्लास्टिकच्या बांगड्या उपलब्ध असतील किंवा इतर कुठल्याही डिझाईनच्या बांगड्या उपलब्ध असतील तरी सुद्धा लग्नावेळी वधूच्या हातामध्ये आपल्याला बांगड्या दिसतात ते वर्ज्य चुडाच असतो. म्हणजे लग्नामध्ये सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्यांना सौभाग्याचा अलंकार मानलं जातं. तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो. काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो. स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो. बांगड्या हातात घातल्या तर आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा तेज राहतं. दात दुखणं असेल किंवा रक्तदाब कमी जास्त होणं असेल यावर या बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो. याशिवाय बोबडेपणा, तोतरेपणा असेल तरी सुद्धा बांगड्यांचा उपयोग होतो असं म्हटलं जातं. बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक तर दिसतातच त्याचबरोबर त्या सुसंस्कृत वाटतात आणि त्यांची सुंदरता सुद्धा त्याच्यामुळे वाढत असते. आणि या कारणामुळे आपले रिलेशन चांगलं व्हावं म्हणजे नणंद भावजईचं नातं चांगलं व्हावं त्यासाठी आपण या बांगड्या आहेत त्या आपल्या नंदेला आपण श्रावण महिन्यामध्ये घालायला द्यायच्या असतात. आणि बघा बांगड्यांचे सुद्धा काही नियम आहेत की बांगडी ही फक्त आपल्याला दिसायला बांगडी दिसली असली तरी सुद्धा ती इतकी महत्वाची आहे की ती कधी पण आपण कोणाला देऊ नये. देऊ नये म्हणजे कसं की आपण जी बांगडी घालत आहोत आपल्या स्वतःच्या हातामध्ये तर त्या बांगड्या आपण काढून कोणाला देऊ नये. तुम्ही जर तुमच्या नंदेला किंवा इतरही कोणत्या सुवासिनीला किंवा इतरही कोणाला आपल्या मैत्रिणीमध्ये सुद्धा बांगड्या देत असाल, एखादीला आपल्या बांगड्या आवडल्या तर आपल्या हातातल्या काढून देऊ नका. त्यांना नवीनच तशाच प्रकारच्या बांगड्या आपण घेऊन देऊ शकतो किंवा मग आपल्याकडे अशा बांगड्या असतील की ज्या आपण वापरलेल्या नाहीत आणि त्या त्यांना पाहिजेत तर त्या आपण देऊ शकतो. पण आपण आपल्या घातलेल्या बांगड्या तर त्या लगेच कुणाला देऊ नये कारण त्यामुळे त्या व्यक्तीच्या समस्या सुद्धा वाढत असतात. बांगडी हा असा अलंकार आहे ज्यामुळे स्त्रिया सुंदर तर दिसतातच पण सध्याच्या काळामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा बघतो आपण की महिलांमध्ये कमजोरी येते, शारीरिक शक्तीचा अभाव दिसून येतो, लवकर थकवा येतो, गंभीर आजार होत असल्याचंही समोर येतं. पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या. पूर्वीच्या महिलांचा खानपान तसेच त्यांचे नियम आणि संयम त्यांच्या निरोगी जीवनासाठी खूप उपयुक्त ठरायचे. महिलांना शक्ती देण्याचं काम सोने चांदीचे दागिने सुद्धा करतात. हातांची हाडे मजबूत करण्यासाठी सोन्या चांदीच्या बांगड्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. या बांगड्याच्या घर्षणामुळे हातामध्ये
सोन्या चांदीचे गुण सामावले जातात. तर तुम्ही काचेच्या बांगड्या देऊ शकता. त्याचबरोबर बऱ्याच जणांना नवीन नवीन डिझाईनच्या वेगवेगळ्या बांगड्या घालायच्या असतात, तर तसं वाटत असेल तर तसं द्या. पण हिरव्या काचेच्या बांगड्या ज्या आहेत त्या आपल्याला द्यायच्याच आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही वाटलं तर ह्या पण बांगड्या द्या आणि डिझाईनच्या काही बांगड्या हव्या असतील तर त्या सुद्धा देऊ शकता. या धातूंचं किंवा काचेचं जेव्हा घर्षण शरीरावरती होतं तर महिलांचं दीर्घायुष्य वाढतं. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की पतीचं दीर्घायुष्य सुद्धा वाढतं. तर या कारणामुळे आपण नंदेला बांगड्या घालायच्या असतात आणि नंदेने सुद्धा भावजईला म्हणजे तिच्या भावाचं आयुष्य वाढावं म्हणून नंदेने सुद्धा भावजईला श्रावण महिन्यामध्ये कधी बांगड्या भरायच्या असतात. बांगड्या भरण्याची प्रथा जी आहे ती तसं पाहिलं तर खूप पूर्वापार चालत आलेली आहे. म्हणजे अगदी घरामध्ये डिलिव्हरी झालेली असेल, घरामध्ये लग्न असेल, या कालावधीमध्ये सुद्धा आपण बायकांना सुवासिनींना बोलून बोलून बांगड्या भरत असतो. तर हे अत्यंत शुभ काम मानलं जातं. आपल्या पूर्वापार बायका ज्या आहेत त्या हे करतात आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा श्रावण महिन्यामध्ये आपल्या नंदेला किंवा मग नंदेने भावजेला बांगड्या नक्की भराव्यात. आणि त्याचबरोबर बघा घरामध्ये जेव्हा बांगड्यांचा आवाज येतो तर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये निर्माण होते. त्यामुळे महिलांनी बांगड्या घालणं सुद्धा आवश्यक आहे. ज्या ठिकाणी बांगड्यांचा आवाज राहतो तर त्या ठिकाणी देवी देवतांची सुद्धा विशेष कृपा असते. घरामध्ये शांती असते, सुख समृद्धी असते. आणि बांगड्या घालण्याचे सुद्धा नियम आहेत की जेव्हा तुम्ही बांगड्या घालत असता तर तेव्हा एका हातामध्ये एक बांगडी घालत असाल तर दुसऱ्या हातामध्ये 2 घालाव्यात असं म्हटलं जातं. म्हणजे एका हातामध्ये 6, एका हातामध्ये 7 किंवा एका हातामध्ये 12, एका हातामध्ये 13 अशा पद्धतीने तुम्ही बांगड्या भरताना अशा पद्धतीने भरा. आणि हिरव्या रंगामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग येतात. म्हणजे थोडासा फिकट हिरवा रंग येतो किंवा पोपटी येतो, तर अशा रंगाच्या सुद्धा बांगड्या तुम्ही भरून देऊ शकता. असं काही नाही की तुम्ही त्याच बांगड्या म्हणजे एकदम हिरव्या असतात त्याच बांगड्या भराव्या. पण हिरवा रंग जो आहे तो असायला हवा आणि काचेच्या बांगड्या असायलाच हव्या. प्लास्टिक असेल, लोखंड असेल तर अशा प्रकारच्या बांगड्या कोणी कोणाला गिफ्ट म्हणून देऊ नये किंवा भरू सुद्धा नाही. तर नंदेला किंवा भावजईला बांगड्या भराव्यात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये नंदन भावजईने एकमेकींना कोणती भेटवस्तू द्यावी हे सांगितलं आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.